हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे शनिवार, तर आज आहे वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी। त्याचबरोबर चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाला आणि या चतुर्थीला एक अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे। चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांसाठी व्रत करायचं असतं। त्याचबरोबर त्यांची विधिवत पूजा आणि काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली मसूर डाळीचा उपाय सांगणार आहे। तर हा उपाय केल्यामुळे आपले सर्व कर्ज, दारिद्र्य, अडचणी या दूर होतील आणि पुढील 7 पिढ्या आपल्याला कधीच काहीही कमी पडणार नाही। असा हा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर बघा, आपण हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे। आपण आपल्या देवघरामध्ये संध्याकाळी दिवा लावत असतो, पूजा करत असतो, तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। चतुर्थी जी आहे तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे। त्यासोबतच काही उपाय सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत। तर बघा, आज संध्याकाळी आपण हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। तर बघा, ज्यावेळेला आपण आपल्या संध्याकाळी घरामध्ये दिवा अगरबत्ती करत असतो तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय तुम्ही करू शकता। तर बघा, तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडीशी तुम्हाला मसूर डाळ घ्यायची आहे आणि या मसूर डाळीवरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। तर संध्याकाळी आपण जो दिवा लावत असतो तर तो दिवा तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचाच आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला मसूर डाळीवरती ठेवून द्यायचा आहे। मसूर डाळीवरती हा दिवा जर आपण लावला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि आपल्या घरातल्या सर्व अडचणी या सुद्धा दूर होतात। त्याचबरोबर आपल्या पैशांच्या सर्व अडचणी, आर्थिक समस्या या सुद्धा दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामधलं सर्व आजारपण सुद्धा दूर व्हायला यामुळे मदत होईल। तर त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी हा उपाय नक्की आवर्जून करायचा आहे। गणपती बाप्पांची कृपा ही यामुळे आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातले सर्व संकट, विघ्न, अडचणी हे सुद्धा दूर होतील। त्याचबरोबर संध्याकाळी गणपती बाप्पांना आपल्याला 5 वेलचे सुद्धा अर्पण करायला अजिबात विसरायचं नाहीये। वेलचे अर्पण करत असताना आपल्या मनामधल्या ज्या पण काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहे आणि त्यानंतर ही जी वेलची आहे तर ती आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे। इच्छापूर्तीसाठी आपल्याला ही वेलची गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। इच्छापूर्तीसाठी आपल्याला अर्पण करून झाल्यानंतर ही वेलची आपल्या जवळ ठेवून द्यायची आहे। किंवा धनप्राप्तीसाठी जर तुम्ही तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही या वेलची तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्या तरीही चालतील किंवा तुमची नोकरी प्राप्तीबद्दलची काही इच्छा असेल तर त्या वेलची तुम्हाला तुमच्या सोबतच नेहमी ठेवून द्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी गणपती बाप्पांच्या समोर या वेलची ठेवायच्या आहेत, त्यानंतर त्या उचलून आपल्या जवळ ठेवायच्या आहेत। त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात। त्यामुळे आजच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला जर शक्य असेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा आहे। आणि त्याचबरोबर 2024 हे वर्ष जे आहे तर ते आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य घेऊन येऊ दे, आनंद घेऊन येऊ दे अशी प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे। फक्त आपल्या आयुष्यामध्ये पैसाच असायला पाहिजे असं नाही, तर बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये पैसा असतो पण सुख नसतं। तर मग आयुष्यामध्ये पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळे गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे। तर तुम्हाला दोन्ही उपाय जे मी सांगितलेले आहेत तर ते अतिशय प्रभावशाली असे उपाय आहेत। आता तुमच्यासोबत मी अजून एक उपाय शेअर करणार आहे। हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करायचा आहे। तर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, आज एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे। पिण्याचं जे पाणी आहे, शुद्ध पाणी तुम्हाला त्या कलशामध्ये भरायचं आहे।
त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर साखर टाकायची आहे आणि त्या कलशावरती तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचं तुम्हाला 3 वेळेला पठण करायचं आहे। 3 वेळेला पठण म्हणजेच तुम्हाला आवर्तन करायचं आहे। त्यानंतर 108 वेळेला तुम्हाला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला संकटनाशक स्तोत्र याचा सुद्धा 1 वेळेला पठण करायचं आहे आणि हे जे तीर्थ तयार होणार आहे किंवा हे अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा तुम्ही बॉटलमध्ये भरून ठेवा आणि थोडं थोडं दररोज तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता। आता हे पाणी तुमच्या मुलांना दिल्यामुळे तुमच्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल, तुमच्या मुलांमध्ये जे काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होतील, मुलांचा हट्टीपणा कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मुलांचा अभ्यास व्यवस्थित होईल, वाचलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांचं अभ्यासामध्ये मन लागेल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। तर हा उपाय तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी करून बघा। त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांवरनं आज पिवळी मोहरी खडे मीठ जे आहे तर ते सुद्धा उतरवून टाकायचं आहे, जेणेकरून तुमच्या मुलांना जर काही नजर बाधा लागलेली असेल, नजर दोष लागलेली असेल तर ते सर्व तुमच्या मुलांवरनं दूर होतील आणि ज्या वेळेला तुमच्या मुलांचे सर्व नजर दोष दूर होतील त्यावेळी तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, विघ्नांचा नाश करणारे, त्याचप्रमाणे बुद्धीचे देवता मानले जातात। त्यामुळे मुलांचे संकट दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। मुलं ज्या ठिकाणी तुमचा अभ्यास करतात तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचा एक फोटो तुम्ही नक्की आवर्जून ठेवा, त्यामुळे तुमच्या मुलांचा अभ्यास हा लक्षात राहील आणि मुलं अभ्यास करतील। त्यामुळे कष्ट मेहनत करून सुद्धा आपण जर उपाय आणि काही सेवा याची जर जोड दिली तर नक्कीच त्याचे आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।